जनसन्मान यात्रेचा आजचा चौथा दिवस असून आपल्यासोबत बोलण्यासाठी अनिल पाटील आहेत। आपण त्यांच्याशी थेट बोलूयात की जनसन्मान यात्रा नेमकी कशी चालू आहे, कसा प्रतिसाद मिळतोय। नाही, आता जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजितदादांनी महाराष्ट्र सरकारच्या युती सरकारने जे काही निर्णय घेतलेले आहेत ते जनतेपर्यंत पोहोचवणे आणि एक सन्मानजनक वागणूक देऊन शेतकऱ्यांपर्यंत, महिलांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत ज्या ज्या गोष्टींची घोषणा केलेली आहे ती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि पोहोचून त्याचा लाभही मिळाला पाहिजे। या दृष्टिकोनातून प्रत्येक ज्या तालुक्यामधनं ज्या विधानसभा क्षेत्रातून ही जनसन्मान यात्रा जाते तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळतोय। नक्कीच हा दौरा बघायला गेलं तर आज अजितदादा नाही आहेत आणि सुनील तटकरे साहेब आहेत, त्यांनी आत्ताची सभा घेतली होती। तर अजितदादा त्यांच्याच यात्रेमध्ये नसणं किंवा मग दुसरा नियोजित दौरा करणं यामुळे लोकांमध्ये कुठे काही संभ्रम निर्माण होतंय का? नाही, असा एखादा कुठेतरी प्रसंग कुठल्या ना कुठल्या दौऱ्यामध्ये कोणाच्याही याच्यात येत असतो। तसाच आजही आला। कोल्हापूरला मोठा कार्यक्रम घेतला गेला होता, त्या ठिकाणी उपस्थिती जर का नसती तर त्या ठिकाणी तीच चर्चा झाली असती की अजितदादा या ठिकाणी उपस्थित नाही, याचा अर्थ काय, ही सुद्धा चर्चा झाली असती। आज प्रदेशाचे अध्यक्ष असले किंवा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पार राज्यापासून गाव पातळीच्या कार्यकर्त्यांची ही खऱ्या अर्थाने जबाबदारी आहे की लोकांपर्यंत आमची यात्रा पोहोचवणे आणि त्याच्यामध्ये सहभागी होणे। अजितदादा आज जरी नसले तरी सुद्धा उद्यापासून परत ते हे यात्रेचा मध्ये सहभागी होतील आणि पुढचं कार्य चालू राहील। नक्कीच एक शेवटचा प्रश्न, उद्या शेवटचा दिवस असणार आहे, पहिला टप्पा यशस्वी झालेला आहे का? पहिला टप्पा प्रचंड यशस्वी झाला आणि यामुळेच पुढच्या महाराष्ट्रामध्ये जो दौरा केला जाणार आहे त्या महाराष्ट्रातल्या दौऱ्यामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळणार आहे याचा आत्मविश्वास आम्हाला आहे। नक्कीच, धन्यवाद। आपण बघू शकतो की पहिला टप्पा आहे तो यशस्वी झालेला आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद जो आहे तो जनसन्मान यात्रेला मिळताना दिसत येत आहे, अशी ग्वाही जी आहे आपल्याला आता देण्यात आली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, चांदवड।